नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चॅप्टरमध्ये आपल्याला थर्मोडायनॅमिक प्रोसेस, वर्क डन ड्युरिंग थर्मोडायनॅमिक प्रोसेस, हीट ॲडेड ड्युरिंग थर्मोडायनॅमिक प्रोसेस अँड डिफरंट टाइप्स ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेसबद्दल शिकायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय? A thermodynamic process is a procedure by which the initial state of a system changes to its final state. We know that state variables describes the state of a system. System ची जी स्टेट असते ती स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, डेन्सिटी, मास, नंबर ऑफ मोल्सवर ठरते. की जसं की एखाद्या ग्लासमध्ये वॉटर घेतलं आपण तर त्याची थर्मोडायनॅमिक स्टेट काय आहे, तर त्याचं टेम्परेचर किती, प्रेशर किती, त्याचं मास, डेन्सिटी वगैरे ह्या गोष्टीवर ठरतं. जेव्हा आपण त्याला गरम करतो म्हणजे आपण त्याची स्टेट चेंज करतो. तर ही जी स्टेट चेंज करणं असतं म्हणजे टेम्परेचर बदलणं, प्रेशर बदलणं किंवा व्हॉल्यूम किंवा डेन्सिटी किंवा मास किंवा इंटरनल एनर्जी, दॅट इज थर्मोडायनॅमिक प्रोसेस. एक्झाम्पल, वेन आईस मेल्ट्स, दॅट इज अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस बिकॉज इनिशियल स्टेट इज डिफरंट, फायनल स्टेट इज डिफरंट. हिअर वॉटर इन फर्स्ट केस, before process water is in a solid state and after thermodynamic process water is in a liquid state. Same water but states are different. Then when this ice melts, that is a thermodynamic process. During such a change there may be a transfer of heat into the system from its environment, that is positive heat. जेव्हा स्टेट बदलते त्याला थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणतो. थर्मोडायनॅमिक प्रोसेसचे बरेच उदाहरणं आपण सांगू शकतो. इवन कुकिंग ऑफ फूड इज अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस. भात शिजवणं थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे, कारण तो तांदूळ त्याची इनिशियल स्टेट वेगळी असते, शिजल्यानंतर त्याची फायनल स्टेट वेगळी असते. त्याचे थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स बदलू शकतात, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, डेन्सिटी वगैरे. दॅट इज अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस. आपण चहा करतो ती सुद्धा थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे. एखादी वस्तू गरम करतो आपण ती थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे. थंड करतो ती थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे. किंवा एखादी केमिकल रिॲक्शन होते, दोन गोष्टी मिक्स करतो, पाण्यामध्ये मीठ टाकतो, दॅट इज ऑल्सो थर्मोडायनॅमिक प्रोसेस. कारण मीठ टाकण्यापूर्वीचं त्याचे डेन्सिटी वगैरे किंवा इंटरनल एनर्जी आणि मीठ टाकल्यानंतरची इंटरनल एनर्जी, डेन्सिटी वगैरे ह्या गोष्टी बदलतात. तर ही जेव्हा थर्मोडायनॅमिक स्टेट चेंज होते दॅट इज थर्मोडायनॅमिक प्रोसेस. बघा काय म्हटलं आहे पुन्हा एकदा, थर्मोडायनॅमिक process is a procedure by which the initial state of a system changes to its final state. इथं उदाहरण दिलं की आईस मेल्ट्स किंवा वॉटर बॉइल्स. जेव्हा वॉटर बॉईल होऊन त्याची स्टीम तयार होते, वाफ तयार होते, ती स्टेट चेंज होते. जेव्हाही थर्मोडायनॅमिक प्रोसेस होते म्हणजे स्टेट चेंज होते, ड्युरिंग सच अ चेंज देअर मे बी ए ट्रान्सफर ऑफ हीट into the system from its environment, that is called as positive heat. आपण शिकलो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हीट. जेव्हा सिस्टीमच्या आतमध्ये हीट जाते बाहेरून तेव्हा ती पॉझिटिव्ह, आणि जेव्हा सिस्टीम बाहेर टाकते तेव्हा ती निगेटिव्ह. आता उदाहरणार्थ जेव्हा आपण पाणी गरम करतो बघा, त्याला आपण हीट देतो म्हणजे त्या वॉटरमध्ये हीट चाललेली आहे, देन इट इज अ पॉझिटिव्ह हीट. फॉर एक्झाम्पल, व्हेन वॉटर बॉइल्स हीट इज ट्रान्सफर्ड इन टू वॉटर, दॅट इज पॉझिटिव्ह हीट. बट समटाइम्स heat may be released from the system to its environment, that is negative heat. समजा हे गरम केलेलं पाणी आपण गॅसवरून काढून बाजूला ठेवलं, ते हळूहळू थंड होतं, तेव्हा ते ॲटमॉस्फिअरला किंवा एन्व्हायरमेंटला हीट देतं, दॅट इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह हीट. सम वर्क कॅन बी डन बाय द सिस्टीम, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह वर्क. फॉर एक्झाम्पल, ड्युरिंग एक्सपान्शन, वेन दिस पिस्टन मूव्स अवे फ्रॉम द गॅस, देन व्हॉल्यूम इन्क्रीजेस. Then work is done by the gas on the piston. This is called as positive work. But in some cases work can be done on the system. For example, during compression this piston moves towards the gas, volume decreases. This is called as work done on the system, that is negative work.
यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क, पॉझिटिव्ह हीट, निगेटिव्ह हीट याच्याबद्दल सगळं शिकलो आहे. त्याच्याबद्दल तुमच्या काही शंका असतील तर ते आधीचे व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. तर हे जे काय सिस्टीमची स्टेट बदलते दॅट इज कॉल्ड ॲज थर्मोडायनॅमिक प्रोसेस. नाव व्हॉट डू यू मीन बाय कॉजिस्टॅटिक प्रोसेस? कॉजिस्टॅटिक प्रोसेस म्हणजे काय? प्रोसेस इन विच changes in the state variables of a system occur infinitely slow is called as quasi-static process. म्हणजे जेव्हा हे स्टेट व्हेरिएबल्स बदलतात सिस्टीमचे, म्हणजे टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, इंटरनल एनर्जी, डेन्सिटी, मास वगैरे, म्हणजे स्टेट बदलते, त्याला म्हणतो आपण थर्मोडायनेमिक प्रोसेस. जेव्हा ती इतकी स्लो होते, इन्फायनेटिसिमली स्लो म्हणजे अत्यंत स्लो होते, तेव्हा अशी जी प्रोसेस असते त्याला म्हणतात कॉजिस्टॅटिक प्रोसेस. इन्फायनाइटली स्लो म्हणजे अत्यंत स्लो होणारी प्रोसेस म्हणजे थर्मोडायनॅमिक म्हणजे कॉजिस्टॅटिक प्रोसेस. याचे काही उदाहरणं तुम्हाला मी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इन कॉजिस्टॅटिक प्रोसेस चेंजेस ऑकर इन्फायनाइटली स्लो सो दॅट द सिस्टीम इज ऑलवेज इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. आता हे दोन्ही स्टेटमेंट्स जे आपण इथं लिहिलेले आहे त्याचा अर्थ तुम्हाला उदाहरणावरून लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, एक्सपान्शन ऑफ रेल्वे ट्रॅक्स इन डे टाईम. सन हिट्स कॉजेस द मेटल टू एक्सपांड स्लोली ॲट अ रेट सच दॅट इट कांट बी सीन. दॅट्स वाय सफिशियंट मार्जिन इज प्रोव्हाइडेड इन बिटवीन टू ट्रॅक्स ऑफ अ रेल. म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो, सनराईज होतो आणि ऊन पडायला सुरुवात होते, हळूहळू ते रेल्वेचे ट्रॅक गरम व्हायला लागतात आणि जसे जसे ते गरम होतात तसं तसं त्यांचं एक्सपान्शन होतं. पण ते इतकं स्लो होतं की आपण बघू शकत नाही. जसं की आपण रबर ताणलं की ते ताणताना दिसतं आपल्याला, स्प्रिंग ताणला की स्प्रिंग ताणताना आपल्याला दिसते. पण हे जे रेल्वेचे ट्रॅक गरम होतात उन्हामुळं आणि त्याचं एक्सपान्शन होतं ते आपल्याला दिसत नाही, पण हळूहळू होतं. इतकं स्लो होतं ते की ते आपल्या लक्षातसुद्धा येत नाही. आणि त्यामुळं आपल्याला माहीत आहे की रेल्वेचे दोन ट्रॅक जे असतात ना, समजा 1 किलोमीटरचा एक ट्रॅक टाकलेला आहे, एवढा लांब नाही, समजा आपण गृहीत धरू की एक 100 मीटरचा ट्रॅक टाकलेला आहे आणि त्याच्यापुढं दुसरा ट्रॅक टाकताना त्याच्यामध्ये थोडासा गॅप ठेवतात, कारण एक्सपान्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला ते एक्सपान्शन व्हायला चान्स पाहिजे, नाही तर ते ट्रॅक बेंड होऊ शकतात. काय जे असतील ते लांबी, मी तुम्हाला अंदाजे सांगितलं 100 मीटर, कदाचित एवढे लांब नसतीलही, 20 मीटर, 25 मीटर, काय जे असतील ते. तर दोन ट्रॅकच्या मध्ये एक ट्रॅक संपला की त्याच्या पुढचा दुसरा ट्रॅक सुरू होतो, तर त्याच्यामध्ये थोडासा गॅप ठेवतात, कारण त्याचं उन्हामुळं एक्सपान्शन होतं, त्याची लांबी वाढते थोडीशी, अगदी काय मिलीमीटरमध्ये का होईना. पण तो जर गॅप नसेल तेवढा, मिलीमीटरमध्ये जरी वाढलं तर ते ट्रॅक बेंड होऊ शकतात आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतात. तर हे ट्रॅक गरम झाल्यामुळे त्याचं एक्सपान्शन होतं पण दिसत नाही आपल्याला, कारण ते इतकं स्लो होत असतं की आपल्या लक्षातसुद्धा येत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज इन्फायनेटिसिमली स्लो आणि त्याला म्हणतात कॉजिस्टॅटिक प्रोसेस. आता दुसऱ्या सेंटेन्सचा अर्थ काय आहे? इन कॉजिस्टॅटिक प्रोसेस चेंजेस ऑकर इन्फायनाइटली स्लो सो दॅट सिस्टीम इज ऑलवेज इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमला म्हणजे काय? थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं आपण मागच्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की जेव्हा ते थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स कॉन्स्टंट असतात, टेम्परेचर, प्रेशर किंवा व्हॉल्यूम, डेन्सिटी वगैरे बदलत नाहीत, तेव्हा त्याला म्हणतात थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. आता रेल्वे ट्रॅकचं पण तसंच आहे की उन्हामुळे त्याचं टेम्परेचर लेंथ वाढत जाते आणि त्याच्यामुळं म्हणजे चेंजेस होतात, पण ते इतके स्लो होतात की एका पर्टिक्युलर टाईमला तुम्ही बघितलं तर ते कॉन्स्टंटच वाटतात आपल्याला. म्हणूनच म्हणतो आपण त्याला की थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये आहे. दुसरं एक उदाहरण बघा. ग्रोईंग ऑफ ट्रीज फ्रॉम लिटिल इन्फॅन्ट वन्स टू बिग टॉल वन. झाड वाढतं, आधी छोटंसं रोपटं असतं, त्याचं खूप मोठं झाड होतं, म्हणजे ते वाढतं, त्याची ग्रोथ होते. पण ते झाड वाढताना आपण कधी बघितलं आहे का? वाढताना दिसतं का आपल्याला? आपण एक तासभर किंवा अगदी एक दिवसभर एखाद्या झाडासमोर बसलो आणि आपण त्याच्याकडे बघतो आहे, आपल्याला ते वाढताना दिसत नाही, कारण ते इन्फायनेटिसिमली स्लो
इतकं हळू होत असतं की ते आपल्याला जाणवतसुद्धा नाही. अशा ज्या प्रोसेस असतात त्यांना म्हणतात क्वाजिस्टॅटिक प्रोसेस. पण ग्रोथ तर चालू असते पण दिसत नाही. आणि दुसऱ्या वाक्याचा अर्थ काय, इन क्वाजिस्टॅटिक प्रोसेस चेंजेस ऑकर इन्फायनेटिसिमली स्लो सो दॅट सिस्टीम इज ऑलवेज इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे त्याचे व्हेरिएबल्स कॉन्स्टंट आहे. म्हणजे झाडाचं रोपटं आहे तर एक पर्टिक्युलर टाईमला तुम्ही पाहिलं तर जवळजवळ ते आपल्याला त्याची हाईट वगैरे जे काय आहे ते सगळं कॉन्स्टंट दिसतं. त्याला किती पानं आहेत काय आहे ते सगळं कॉन्स्टंट दिसतं आपल्याला, म्हणजे इक्विलिब्रियममध्ये आहे. तिसरं उदाहरण बघा, ग्रोईंग ऑफ अवर हेअर नेल्स. आपल्या शरीरावरचे केस किंवा आपल्या बोटाचे हाताचे नख वाढत असतात, परंतु ते आपल्याला दिसतात का वाढताना? नाही, कारण ती क्वाजिस्टॅटिक प्रोसेस आहे. ती इतकी स्लो होते की आपल्याला जाणवतसुद्धा नाही. आणि एका पर्टिक्युलर इन्स्टंटला पाहिल्यानंतर ते कॉन्स्टंट आहे, म्हणजे थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम आहे. एक्सपान्शन ऑफ अवर गॅलेक्सी अँड युनिवर्स. आपली जी गॅलेक्सी आहे किंवा आपले जे युनिवर्स आहे, विश्व आहे, हे सतत त्याचं एक्सपान्शन चालू असतं, एक्सपांड होत असतं, परंतु आपल्याला ते जाणवत नाही कारण ते अत्यंत स्लो होत असतं. अशा ज्या प्रोसेस असतात ज्या अत्यंत स्लो होतात, इतक्या स्लो होतात की आपल्याला त्या प्रोसेस घडत असल्याचं दिसतसुद्धा नाही. पर्टिक्युलर टाईमला पाहिल्यानंतर असं वाटतं की ते स्थिर आहे, कॉन्स्टंट आहे, इक्विलिब्रियम आहे, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम आहे. त्यांना म्हणतात क्वाजिस्टॅटिक प्रोसेस. ग्रोईंग फॅट, वी रिअलाइज इट बट नॉट इन्स्टंटली. आपल्या शरीरावरची चरबी वाढते, आपलं वजन वाढतं. लहान मुलं असेल तर त्याचं वजन कमी असतं, हळूहळू वर्षानुवर्षे त्याची वाढ होत राहते, म्हणजे आपल्या शरीराची वाढ होते, पण दिसते का ती आपल्याला? कारण ती इतकी स्लो होते. दॅट इज क्वाजिस्टॅटिक प्रोसेस. अँड पर्टिक्युलर इन्स्टंटला तुम्ही मोजलं तर ते ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहे. म्हणजे एखाद्या मुलाचं वजन तुम्ही आज मोजलं, समजा ते काय असेल 45 kg भरलं किंवा 50 kg भरलं, आणि दुसऱ्या दिवशी मोजलं, काही विशेष फरक पडत नाही, ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहे, म्हणजे थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम आहे. परंतु खूप दिवसानंतर मोजल्यानंतर त्याच्यामध्ये फरक पडतो. पण पर्टिक्युलर इन्स्टंटला ते इक्विलिब्रियममध्ये आहे, कॉन्स्टंट आहे, पण बदल तर चालू आहे. अशा अत्यंत संथ गतीनं, खूप स्लो, इन्फायनेटिसिमली स्लो, म्हणजे जी प्रोसेस व्हायला वर्षानुवर्ष लागतात त्याला म्हणतात इन्फायनेटिसिमली स्लो. अशा प्रोसेस ह्या असतात क्वाजिस्टॅटिक प्रोसेस. When any thermodynamic process takes place, some work is done. That work done during thermodynamic process, the work done by a system depends not only on the initial and final states, but also on intermediate states, that is on the paths along which changes takes place. म्हणजे कसं असतं की जेव्हा एखादी सिस्टीम चेंज होते, ए सिस्टीमची बी सिस्टीम झाली, सिस्टीम चेंज झाली, म्हणजे सिस्टीम तीच आहे पण त्याची स्टेट बदलली. म्हणजे तुम्ही बर्फ असेल ते वितळलं आणि पाणी झालं, आईस मेल्ट्स अँड इज कन्व्हर्टेड इंटू वॉटर. सो इनिशियल स्टेट ऑफ वॉटर इज आईस अँड फायनल स्टेट ऑफ वॉटर दॅट इज वॉटर. Then some work is done during this process. This work depends on not only on initial and final state, but the path along which this change takes place. म्हणजे बर्फाचं पाणी होताना ते कोणत्या पद्धतीने झालं, तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने करू शकता बर्फाचं पाणी. तर तुम्ही त्याला गॅसवर एखाद्या भांड्यामध्ये घेऊन हीट करून ते करू शकता, किंवा दुसरं त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करून पण आपल्याला करता येईल, प्रेशर चेंज करून पण करता येईल, हीट न देता काहीतरी वर्क करून पण करता येईल. तर ते मार्ग वेगवेगळे आहेत करण्याचे, त्याच्यावर पण डिपेंड आहे किती वर्क करावं लागेल. किंवा दुसरं एक उदाहरण सांगतो की समजा आपण एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये गेलो. समजा आपण असं गृहीत धरा की पुण्यावरून औरंगाबादला गेलो, तर किती वर्क करावं लागेल आपल्या कारला किंवा किती डिझेल लागेल. तर इनिशियल आणि फायनल प्लेसेस कोणते, औरंगाबाद आणि पुणे आहे. तर ते त्याच्यावर पण इनिशियल आणि फायनल प्लेसवर डिपेंड आहेत, पण तुम्ही कोणत्या मार्गाने जाता त्याच्यावर पण डिपेंड आहे. तुम्ही शॉर्टकटने गेला तर कमी डिझेल लागेल, कमी एनर्जी खर्च करावी लागेल, कमी वर्क.
तुम्ही दुसऱ्या मार्गाने गेलात, लांबच्या मार्गाने, दुसऱ्या एखाद्या मार्गाने, की समजा तुम्ही जाताना अगोदर पुणे नगर डायरेक्ट औरंगाबाद असं न जाता तुम्ही पुण्यावरून सोलापूरहून काहीतरी काम करून मग औरंगाबादला, तर अशा वेळेस तुम्हाला जास्त वेळ लागेल, जास्त डिझेल लागेल, जास्त एनर्जी लागेल, जास्त वर्क करावं लागेल. तर इनिशियल आणि फायनल स्टेटवर तर असतंच, पण त्या मधल्या मार्गांवर पण ते डिपेंड असतं. सपोज द सिस्टीम अंडरगोज अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस ॲज शोन इन दिस फिगर. इनिशियल व्हॉल्यूम अँड प्रेशर आर व्ही आय अँड पी आय. फायनल व्हॉल्यूम अँड प्रेशर आर व्ही एफ अँड पी एफ. दिस change can take place along 3 different paths as shown in this figure. This is called as PV diagram or indicator diagram. We have seen about this PV diagram in last video. PV diagram is a graph of pressure versus volume. Volume is taken on x-axis and pressure is taken on y-axis. When volume and pressure changes, then this change takes place through number of stages. व्हॉल्यूम अँड प्रेशर डझंट चेंज सडनली. जेव्हा प्रेशर आणि व्हॉल्यूम बदलतं तेव्हा ते एकदम बदलत नाही, ते नंबर ऑफ स्टेजेसमधून ते बदल होतात आणि ते बदल मग ह्या कर्वने दाखवलेले आहेत. तर हे बदल 3 वेगवेगळ्या प्रकारे कसे होऊ शकतात पहा. समजा इनिशियल सिस्टीम जी आहे ती ए आहे, स्टेज, इनिशियल स्टेज किंवा इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम, आणि फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम ही बी आहे. तर इनिशियल व्हॉल्यूम किती होतं व्ही आय आणि प्रेशर किती होतं पी आय. तर तो हा ए पॉइंट आहे इनिशियल. दिस ए रिप्रेझेंट इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम. इनिशियल व्हॉल्यूम व्ही आय यू कॅन सी ऑन एक्स ॲक्सिस अँड इनिशियल प्रेशर पी आय. अँड दिस पॉइंट बी रिप्रेझेंट्स फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. फायनल व्हॉल्यूम इज व्ही एफ अँड फायनल प्रेशर इज पी एफ. फायनल व्हॉल्यूम इन फिगर ऑल्सो यू कॅन सी व्ही एफ पी एफ. सो ए पॉइंट in the graph represents initial state of the system. B represents final state of the system. System undergoes thermodynamic process from A to B. Then this change can take place along 3 different paths. Path number 1. That means system undergoes change in thermodynamic process such that both variables volume and pressure चेंज सायमल्टेनियसली. हा पाथ नंबर 1 आहे. हा ॲरो दाखवतो की डायरेक्शन दाखवतो ए कडून बी कडं, म्हणजे इनिशियल स्टेट ई आणि फायनल स्टेट बी, म्हणजे इनिशियल प्रेशर पी आय आणि व्हॉल्यूम व्ही आय, फायनल प्रेशर पी एफ आणि व्हॉल्यूम व्ही एफ. तर हा ए टू बी हा एक मार्ग झाला. बघा इथं फिगरमध्ये ए टू बी, त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी बदललेल्या आहेत ॲट ए टाईम. दिस इज फर्स्ट पाथ. जेव्हा ए कडून बी कडे सिस्टीममध्ये बदल होईल आणि ती या मार्गाने होईल, तेव्हा आपल्याला जे वर्क मिळेल त्याची एक व्हॅल्यू असेल. आता हाच बदल समजा दुसऱ्या मार्गाने झाला, तो मार्ग आहे दॅट पाथ इज ए सी बी. तर त्यावेळेस जे वर्क होईल त्याची व्हॅल्यू वेगळी असेल. आणि तिसरा मार्ग आहे तो आहे ए डी बी, तेव्हा हा थर्ड पाथ नंबर 3. इन दॅट केस वर्क डन विल बी डिफरंट. आता तिन्ही केसेस 3 फिगर आपण सेपरेट बघूयात ह्या पुढच्या स्लाईडवरती. नाव पाथ नंबर 1. वेन दिस सिस्टीम अंडरगोज अ चेंज फ्रॉम स्टेट 1 इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट सच दॅट बोथ व्हेरिएबल्स चेंज सायमल्टेनियसली. इथं दोन्ही व्हेरिएबल्स बदललेले आहेत ॲट ए टाईम, म्हणजे एकाच वेळी ह्या दोन्हीमध्ये बदल होतो. जेव्हा ही थर्मोडायनॅमिक प्रोसेस होते तेव्हा व्हॉल्यूम पण बदलते आणि त्याचवेळी प्रेशर पण बदलत आहेत, म्हणजे कॉन्स्टंट काही नाही. तेव्हा हा पाथ नंबर 1 आहे पहा इथं ए अँड बी. ए इज इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम, बी इज फायनल स्टेट, अँड दिस कर्व ए बी रिप्रेझेंट्स दॅट थर्मोडायनॅमिक प्रोसेस फ्रॉम ए टू बी. Both quantities are changing simultaneously, pressure as well as volume. Then work done, we have seen in last video that work done during this thermodynamic process can be determined by calculating area under the curve. So this curve AB and area under that curve shown by this shaded portion, that means this area AB VF VI represents work done during this thermodynamic process.
when system undergoes a change in such that both quantities, both variable change simultaneously, its value will be different. Now consider second path. That path is different. In that case, what happens? The thermodynamic process takes place such that initial state of the system is A and final state of the system is B. In this figure, C is intermediate state. इनिशियल स्टेट इज ए, फायनल स्टेट इज बी. सी ही मधली स्टेज आहे. म्हणजे सिस्टीम ए कडून बी कडे जाते तेव्हा बदल होताना ती सी या मार्गाने जाते. काय बदल झालेला आहे बघा तुम्ही. ए कडून सी कडे जाताना व्हॉल्यूम चेंजेस. व्ही आय इनिशियल व्हॉल्यूम इज व्ही आय, फायनल व्हॉल्यूम इज व्ही एफ, बट प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट पी आय. इनिशियल स्टेटमध्ये प्रेशर पी आय होतं. ही जी मधली स्टेज आहे सी, त्याच्यामध्ये पण प्रेशर पी आय आहे, म्हणजे प्रेशर बदललेलं नाही. दिस इज फर्स्ट प्रोसेस, दिस इज फर्स्ट पाथ, म्हणजे पार्ट ऑफ दॅट सेकंड पाथ. आता सेकडून बीकडे जाईल तेव्हा काय होईल? व्हॉल्यूम व्ही एफ कॉन्स्टंट आहे आणि प्रेशर पी आयचं पी एफ झालं. म्हणजे ए टू सी जाताना प्रेशर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम बदलतं. सी टू बी जाताना व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, प्रेशर बदलतं. तेव्हा ग्राफिकली ते आपण असं दाखवणार आहे. बघा या ठिकाणी पाथ नंबर 2, ए सी बी. ए टू सी प्रेशर पी आय इज कॉन्स्टंट. हा कर्व जो आहे किंवा ही लाईन जी आहे ए सी खाली येत नाही किंवा वर जात नाही, सरळ आहे, म्हणजे पी आय हे कॉन्स्टंट आहे. बघा ए या पॉईंटला पण पी आय इनिशियल प्रेशर, सी ह्या पॉईंटला पण पी आय, म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट आहे, स्ट्रेट लाईन आहे. जेव्हा एखादी लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असते तेव्हा वाय कोऑर्डिनेट कॉन्स्टंट आहे. म्हणजे ए टू सी प्रेशर पी आय कॉन्स्टंट. व्हॉल्यूम चेंजेस, कारण एला बघा त्याचं व्हॉल्यूम इनिशियल व्हॉल्यूम इथं एक्स ॲक्सिसवर बघावं लागेल व्ही आय. सी या पॉईंटला गेल्यानंतर त्याचं फायनल व्हॉल्यूम व्ही एफ हे बदललेलं आहे, म्हणजे व्हॉल्यूम बदललं व्ही आय टू व्ही एफ. आता सी टू बी जाताना सी टू बी असा खाली आला तो कर्व सरळ, तेव्हा ही लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट कॉन्स्टंट व्ही एफ. सी पॉईंटला पण व्हॉल्यूम व्ही एफ, बी पॉईंटला पण व्हॉल्यूम व्ही एफ, म्हणजे सीचं व्हॉल्यूम व्ही एफ, बीचं व्हॉल्यूम व्ही एफ. पण प्रेशर पहा, सीचं प्रेशर पी आय ग्राफवर बघा आणि बीचं प्रेशर पी एफ. त्यामुळे इथं फिगरमध्ये पण बघा पी आय पी एफ प्रेशर बदललं. तेव्हा याच्यामध्ये जे आपल्याला वर्क मिळेल हे शेडेड पोर्शनने इथं दाखवलेलं आहे. आधी पाथ नंबर 1 होता ए पासून बी पर्यंत, तेव्हा लाईन अशी होती, तेव्हा एरिया डिफरंट होता. इथं एरिया डिफरंट मिळालेला आहे, म्हणजे इथं एरिया बदलला, म्हणजे व्हॅल्यू एरियाची जी ती बदलेल. म्हणजे इनिशियल आणि फायनल स्टेट त्याच आहे, परंतु मार्ग बदलला तर वर्क डनसुद्धा बदलतं. आणि आता तो तिसरा पाथ, त्या तिसऱ्या पाथमध्ये काय होतं ते पण बघा. दिस इज फर्स्ट स्टेट, then this is second intermediate state C, and final state of the system is B. Now when the system undergoes change in thermodynamic state, that means thermodynamic process takes place from A to C, then it takes place along this path A to C and then C to B. A कडून C कडे जाताना बघा आता V I means initially volume is constant, pressure P I P F pressure changes. Then from C to B, V I V F volume changes, pressure remains constant. म्हणजे पहिल्या पार्टमध्ये ए सीमध्ये काय होतं? व्हॉल्यूम कॉन्स्टंट, प्रेशर चेंजेस. C to B पार्टमध्ये काय होतं? प्रेशर कॉन्स्टंट, व्हॉल्यूम चेंजेस. ग्राफिकली इट विल बी रिप्रेझेंट लाईक दिस. इनिशियली फ्रॉम ए टू सी. आता इथं सी पॉईंट दाखवलेला नाही, हा 3 म्हणजे पाथ नंबर 3. आपण पहिल्यांदा पाहिले 3 पाथ. ए टू सी इथं गेलं आहे तर बघा व्ही आय कॉन्स्टंट आहे, कारण एचं व्हॉल्यूम व्ही आय, सीचं व्हॉल्यूमसुद्धा व्ही आय म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. आणि प्रेशर मात्र इनिशियल एचं प्रेशर पी आय आणि सीचं प्रेशर पी एफ. आणि सी टू बी जाताना आता प्रेशर कॉन्स्टंट आहे पी एफ, कारण हा पॉईंट सी त्याचं प्रेशर पी एफ, बीचं प्रेशर पी एफ. आणि व्हॉल्यूम मात्र पहा व्ही आय व्ही एफ, व्हॉल्यूम बदललेला आहे. तेव्हा हा जो कर्व मिळतो आपल्याला, आपण असं शिकलो आहे की त्या कर्वच्या खाली जो एरिया येतो दॅट विल रिप्रेझेंट वर्क डन ड्युरिंग दॅट थर्मोडायनॅमिक प्रोसेस. आता ए सीपर्यंत सरळ उभी लाईन आहे, त्याच्यामुळे तिथं त्याच्या खाली काय एरिया येत नाही. आता एरिया जो येतो तो इथून इथपर्यंत हा एवढा येतो.
म्हणजे हा एरिया कमी झाला आता आधीच्या 2 केसेसपेक्षा. म्हणजे पहिल्या केसमध्ये एरिया कमी होता, दुसऱ्यामध्ये जास्त होता सगळ्यात जास्त, आणि तिसऱ्यामध्ये सगळ्यात कमी एरिया आहे. तर बघा थर्मोडायनॅमिक प्रोसेस तीच आहे ए टू बी. इनिशियल व्हॉल्यूम वॉज व्ही आय, इनिशियल प्रेशर वॉज पी आय, व्ही आय पी आय, त्याचं बदललं व्ही एफ पी एफ, पण ते 3 वेगवेगळ्या मार्गाने झालं, वेगवेगळं वर्क करावं लागलं. सो वर्क डन डिपेंड्स नॉट ओनली ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम बट ऑल्सो ऑन द पाथ अलॉंग विच दिस चेंज टेक्स प्लेस. जसं वर्कचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तसंच हीटचं पण आहे. जेव्हा एखाद्या सिस्टीमला हीट ट्रान्सफर होते किंवा सिस्टीमकडून बाहेर हीट जाते, तेव्हा ती ट्रान्सफर होणारी हीट जी असते, सिस्टीम टू सराउंडिंग किंवा सराउंडिंग टू सिस्टीम ट्रान्सफर होणारी हीट ही डिपेंड असते नॉट ओनली ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम बट इट डिपेंड्स ऑन द पाथ अलॉंग विच दिस थर्मोडायनॅमिक चेंज टेक्स प्लेस. इथं सुद्धा या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊ. समजा तुम्ही इथं एका गॅसला हीट केलेलं आहे, परंतु हीट केल्यानंतर टेम्परेचर वाढत नाही. तर मग हीट जाते कुठं? ह्या फिगरमध्ये बघा. इनिशियल स्टेट होतं, त्याचं व्हॉल्यूम होतं व्ही आय आणि टेम्परेचर होतं 300 केल्विन. हीट दिली त्याला, त्याचं व्हॉल्यूम वाढलं म्हणजे एक्सपान्शन झालं, पण टेम्परेचर तेच आहे 300 केल्विन, म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचरला झालं. ही थर्मोडायनॅमिक प्रोसेस दॅट इज कॉल्ड ॲज आयसोथर्मल प्रोसेस. त्या टाईप्स ऑफ प्रोसेसबद्दल आपल्याला याच्यानंतर शिकायचं आहे. तर इथं व्हॉल्यूम बदललेलं आहे, म्हणजे थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे, एक्सपान्शन आहे. इथं काहीतरी हीट द्यावी लागलेली आहे आपल्याला व्हॉल्यूम बदलण्यासाठी, व्ही आयचं व्ही एफ बदलण्यासाठी कॉन्स्टंट टेम्परेचरला. ही हीट किती डिपेंड असेल? आता दुसरा एक्झाम्पल बघा. या ठिकाणी आपण काय केलं आहे, आता पहिल्या केसमध्ये काय झालं होतं की हीट जी दिली ती टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरली नाही, तर मग दिलेली हीट कुठं गेली, तर ते एक्सपान्शन झालं, त्यासाठी वर्क करावं लागलं, त्याच्यामध्ये ती कन्व्हर्ट झाली. इंटरनल एनर्जी वाढलीच नाही, कारण इंटरनल एनर्जी वाढली तर टेम्परेचर वाढतं. आता या ठिकाणी काय माहिती आहे का, समजा ही आयसोलेटेड सिस्टीम आहे आणि याच्यामध्ये आपण या सिस्टीममध्ये एक गॅस घेतलेला आहे आणि तो गॅस त्याचे 2 कंपार्टमेंट आपण केलेले आहेत. त्यातला खालचा जो कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये गॅस भरलेला आहे एक्स, आणि त्याचं इनिशियल व्हॉल्यूम आहे व्ही आय, आणि त्याच्यावर व्हॅक्यूम आहे आणि त्या व्हॅक्यूममध्ये काहीच नाही, आणि त्याचं व्हॉल्यूम आहे व्ही आय डॅश. आता या ठिकाणी काय झालं की इनिशियल व्हॉल्यूम व्ही आय जे इथं होतं तेवढंच व्ही आय, फर्स्ट केसमध्ये जेवढं व्हॉल्यूम होतं व्ही आय तेवढंच व्हॉल्यूम आहे इथं. त्याच्यावर व्हॉल्यूम आहे, पण ते मध्ये कंपार्टमेंट असल्यामुळं इकडून तिकडं जाता येत नाही, आणि ते वरचं व्हॉल्यूम आहे व्ही आय डॅश. आता दोन्ही मिळून काढलं तर व्ही एफ आहे समजा ते, परंतु गॅस फक्त खालच्या कंपार्टमेंटमध्ये आहे, त्यामुळं गॅसचं इनिशियल व्हॉल्यूम व्ही आय आहे जे इथं होतं तेच. आता या ठिकाणी हीट जी दिली जाईल ती काही बाहेर जाणार नाही, काय होणार नाही. आता समजा हे कंपार्टमेंट काढलं मधलं अचानक, तर काय होणार आहे, गॅस बाहेर जाणार नाही, बाहेरचा गॅस आत येणार नाही. हे कंपार्टमेंट जर काढलं तर हा गॅस जो आहे अचानक या सगळा जे एंटायर स्पेस ऑक्युपाय करेल व्ही आय आणि व्ही आय डॅश, आणि मग त्या गॅसचं फायनल व्हॉल्यूम होईल व्ही आय प्लस व्ही आय डॅश. आता ही तर हीट तर काही दिलीच नाही आपण बाहेरून, इथं आपण हीट द्यायचीच नाही आहे. बघा इथं जसं बर्नर दाखवलं तसं इथं काही दाखवलेलं नाही. इथं आपण फक्त एक कंपार्टमेंट काढलं. कंपार्टमेंट काढल्यामुळं काय झालं की एका बाजूला व्हॅक्यूम होतं, तिथं काहीच नव्हतं, गॅस नव्हता, खालच्या बाजूला गॅस होता, तो व्हॅक्यूममध्ये गेला आणि तो सगळं व्हॉल्यूम त्यांनी ऑक्युपाय केलेलं आहे. त्याच्यामुळं बाहेरून हीट काय आपण दिलेली नाही आहे, त्याच्यामुळं टेम्परेचर या ठिकाणी ते कॉन्स्टंटच राहिलेलं आहे आणि व्हॉल्यूम मात्र वाढलेलं आहे. आता या ठिकाणी व्हॉल्यूम वाढलं, परंतु इथं वर्क काहीच झालेलं नाही आहे, म्हणजे या ठिकाणी हीट आपल्याला द्यायचीच गरज पडली नाही व्हॉल्यूम वाढवण्यासाठी. इथं मात्र हीट द्यायची गरज पडली, म्हणजे व्ही आयचं व्ही एफ हे व्हॉल्यूम करण्यासाठी तुम्ही कोणत्या मार्गाने कोणत्या पद्धतीने ते व्हॉल्यूम वाढवता त्याच्यानुसार हीट किती द्यावी लागेल ते ठरतं. पहिल्या केसमध्ये हीट द्यावी लागली व्ही आयचं व्ही एफ करण्यासाठी, दुसऱ्या केसमध्ये 0 हीट द्यावं लागली व्ही आयचं व्ही एफ करण्यासाठी, कारण दुसऱ्या केसमध्ये व्हॉल्यूम वाढलं, एक्सपान्शन झालंच नाही, वर्क डन झालंच नाही आहे, कारण कशावर फोर्स अप्लाय झालंच नाही आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी वर्क झालं नाही, हीट एनर्जी पण नाही. म्हणजे इथं जे चेंज इथं झाला फर्स्ट केसमध्ये व्ही आय टू व्ही एफ व्हॉल्यूममध्ये जो बदल झाला तसाच बदल दुसऱ्या केसमध्ये पण झालेला आहे. पण पहिल्या केसमध्ये आपल्याला हीट लागली, दुसऱ्या केसमध्ये हीट लागली नाही.
पहिल्या केसमध्ये इनिशियल आणि फायनल स्टेट सेम आहे, दुसऱ्या केसमध्ये तीच इनिशियल आणि फायनल स्टेट आहे. इनिशियल स्टेट म्हणजे काय, इनिशियल व्हॉल्यूम व्ही आहे, फायनल व्हॉल्यूम व्ही आहे. परंतु इथं हीट लागलीच नाही, कारण इथं मार्ग वेगवेगळे होते. इथं जे हीट किंवा एक्सपान्शनचे प्रकार वेगवेगळे होते. म्हणजे हीट किती दिली जाईल दॅट डिपेंड्स नॉट ओनली ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट बट ऑल्सो ऑन द पाथ अलॉंग विच दिस चेंज टेक्स प्लेस. म्हणजे याच्यावरून एक लक्षात येतं की दोन्ही गोष्टी वर्क आणि हीट ह्या फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड नसून त्या कोणत्या मार्गाने तो बदल होतो त्याच्यावर डिपेंड आहे. नाव थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस कॅन बी डिवायडेड इंटू डिफरंट टाईप्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर फक्त एक नजर टाकू आणि याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये एक एक थर्मोडायनॅमिक प्रोसेस आपल्याला बघायची आहे. तर वेगवेगळ्या प्रोसेस आहेत, खूप सोपं आहे. फर्स्ट इज द रिव्हर्सिबल प्रोसेस. व्हॉट डू यू मीन बाय रिव्हर्सिबल प्रोसेस? A thermodynamic process is said to be reversible if the process can be turned back such that both system and the surrounding return to their original state with no other change anywhere else in the universe. म्हणजे थर्मोडायनॅमिक प्रोसेस अशी प्रोसेस आहे की जी परत आपल्याला समजा एची बी झाली तर परत बीची ए करता येते. जशी ए होती इनिशियल स्टेट परत त्या ओरिजिनल कंडिशनमध्ये आपल्याला आणून ठेवता येते. That is called as reversible process. Suppose the initial state of system is A, it undergoes a thermodynamic process and state becomes B, and again when that B can be brought to initial state A, then it is said to be a thermodynamic process, reversible process. For example, melting, freezing, boiling, condensation are examples of reversible process. Melting, बघा, बर्फाचं पाणी करता येतं आणि तेच पाणी त्याचं परत बर्फ करता येतं, म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. बॉइलिंग म्हणजे पाणी उकळून त्याची वाफ करता येते आणि त्या वाफेचं परत पाणी करता येतं, म्हणजे रिव्हर्सिबल आहे. कंडेन्सेशन म्हणजे वाफेचं पाणी आणि परत त्या पाण्याची वाफ करता येते. फ्रीझिंगमध्ये पण तसंच आहे, बर्फाचं पाणी आणि पाण्याचं बर्फ परत करता येतं, रिव्हर्सिबल आहे. सच प्रोसेसेस आर कॉल्ड एज रिव्हर्सिबल. एक्सटेन्शन ऑफ स्प्रिंग ताणता येते, सोडली की परत जशी आहे तशी होते, कॉम्प्रेशन. सो इट इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस. स्लो ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन ऑर एक्सपान्शन ऑफ गॅसेस. जेव्हा ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन किंवा एक्सपान्शन होतं, ॲडियाबॅटिक मीन्स वेन देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग ऑर फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टीम अँड दॅट टेक्स प्लेस स्लोली, देन सच अ प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड एज रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे ती उलटसुलट घडते. फ्रिक्शनलेस मोशन ऑफ सॉलिड्स. जेव्हा फ्रिक्शन नसेल, टेबल समजा एकदम झिरो फ्रिक्शन, पण तसं होत नाही, फ्रिक्शन असतंच, तेव्हा फ्रिक्शनलेस मोशन जर झाली सॉलिडची तर ती सुद्धा रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. स्लो आयसोथर्मल कॉम्प्रेशन ऑर एक्सपान्शन ऑफ गॅसेस. आयसोथर्मल मीन्स ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, म्हणजे एखादा गॅस तुम्ही एक्सपान्शन केलं त्या गॅसचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून किंवा कॉम्प्रेशन केलं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून, पण ते स्लो झालं पाहिजे, तेव्हा ती सुद्धा रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. याच्याबद्दल आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण शिकू. थोडक्यात फक्त इथं लक्षात ठेवा की स्टेट एची बी झाली तर परत ती बीची ए करता आली, त्यासाठी बेस्ट उदाहरण आहे की मेल्टिंग, फ्रीझिंग, बॉइलिंग, कंडेन्सेशन वगैरे. हे झालं रिव्हर्सिबल प्रोसेसबद्दल. त्याच्या उलट इरिव्हर्सिबल प्रोसेस काय असते तेही समजावून घ्या. एक्झॅक्टली त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे. An irreversible process can be defined as a process in which system and surrounding do not return to their original condition once the process is initiated. परत ती प्रोसेस मूळच्या स्टेटला आणता येत नाही. उदाहरणार्थ ए टू बी झालं तर बीचं परत ए होणार नाही. कुकिंग ऑफ एनी फूड, अन्न शिजवतो, ही इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. तांदूळ घेतला तुम्ही, तो तुम्ही शिजवल्यानंतर परत तो जो भात तयार होतो त्याचा परत मूळच्यासारखा ओरिजिनल तांदूळ करू शकत नाही तुम्ही. गव्हाचं पीठ घेऊन त्याची चपाती केली, त्या चपातीचं परत पीठ करता येत नाही, इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. लाकूड जाळलं, कोळसा तयार होतो, त्या कोळशाचं परत लाकूड होणार नाही, इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. बर्निंग, कुकिंग, रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंड गंजतं, ती इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. हीट ट्रान्सफर झाली, गॅसमधून तुम्ही कुकिंगसाठी वापरली, भात शिजवण्यासाठी, त्या भातामधून परत काय ते नाही करता येत, माघारी घेता येत नाही. डिफ्युजन,
इलेक्ट्रिसिटी फ्लो थ्रू अ रेजिस्टन्स. जेव्हा पहा बल्ब आपल्याला उजेड देतो म्हणजे काय होतं, त्या बल्बमध्ये जे रेजिस्टन्स असतं त्याच्यातून लाईट तयार होतो, तो लाईट बाहेर पडतो, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं लाईटमध्ये कन्व्हर्जन झालं. किंवा रेजिस्टन्समधून करंट गेल्यानंतर हीट तयार होते, ती हीट परत त्या इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्व्हर्ट करता येत नाही, इरिव्हर्सिबल प्रोसेस. असे कितीतरी उदाहरणं आपण सांगू शकतो, खूप उदाहरणं आहेत. त्यानंतर आयसोथर्मल प्रोसेस. व्हॉट डू यू मीन बाय आयसोथर्मल? त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे. An isothermal process is thermodynamic process in which temperature of system remains constant. For example, the system undergoes change in thermodynamic state from A to B. If temperature remains constant, pressure volume may change, then this process is called as isothermal process. For example, boiling of water in open surrounding which maintains temperature and इव्हॅपोरेट्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस ॲट 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. समजा तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत उकळलं, तर त्या पाण्याचं टेम्परेचर पण 100 डिग्री सेल्सिअस असतं आणि त्याची वाफ जी होते त्या वाफेचं टेम्परेचर पण 100 डिग्री सेल्सिअस असतं. तेव्हा ते पाणी आणि ती तयार झालेली वाफ दोघांचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट, दॅट इज अ आयसोथर्मल प्रोसेस. Melting of ice at 0 degree Celsius is an example of isothermal process. समजा तुम्ही 0 डिग्री सेल्सिअसला आईस घेतलं, ते वितळतं, ते पाणी तयार होतं, त्या पाण्याचं टेम्परेचर पण 0 डिग्री सेल्सिअसच असतं. त्यावेळी नंतर मग ते वाढेल, तो भाग जाऊ द्या, पण वितळताना बर्फाचं आणि त्या पाण्याचं टेम्परेचर 0 डिग्रीच असतं, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, दॅट इज आयसोथर्मल प्रोसेस. आफ्टर दॅट द नेक्स्ट टाईप ऑफ प्रोसेस इज आयसोबारिक प्रोसेस. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये काही मॅथमॅटिकल पार्ट आहे, थर्मोडायनॅमिक्स ऑफ आयसोथर्मल, आयसोबारिक, आयसोकोरिक प्रोसेस वगैरे जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. इथं फक्त आपण प्रत्येक प्रोसेस म्हणजे काय त्याचे डेफिनेशन आणि त्याची काही उदाहरणं बघतो आहे. आयसोबारिक प्रोसेस इज अ थर्मोडायनॅमिक process in which pressure of system remains constant. For example, system undergoes change in a thermodynamic state from A to B. So this is a thermodynamic process in which pressure remains constant. Then this type of process is called as isobaric process. In this case, temperature and volume may change, but pressure will remain constant. Examples: expansion phase of the cylinder of an engine. दिस इज आयसोबारिक प्रोसेस. जेव्हा हीट इंजिनमध्ये त्याचं जे सिलेंडर असतं त्याच्यामध्ये गॅसचं एक्सपान्शन होतं, तेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असतं, त्याचं व्हॉल्यूम बदलतं, टेम्परेचर बदलतं, पण प्रेशर नाही बदलत. बॉइलिंग ऑफ वॉटर इन ओपन कंटेनर. मोकळ्या भांड्यामध्ये जेव्हा पाणी उकळतं, पाण्याची वाफ होते, तेव्हा स्टेट चेंज झालेली आहे, वॉटर टू स्टीम, म्हणजे थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे, पण प्रेशर नाही, कारण त्या पाण्याचं टेम्परेचर पण ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर इतकंच असतं, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आणि त्या वाफेचं टेम्परेचर पण तेवढंच असतं. हिटिंग ऑफ ग्लोब ड्यू टू द इफेक्ट्स ऑफ सोलर रेडिएशन. पृथ्वीचा जो गोल आहे ना, त्याचं जे हिटिंग होतं ते आयसोबारिक प्रोसेस आहे. कारण जरी समजा टेम्परेचर वाढत चाललं, सकाळी टेम्परेचर कमी असतं, जसा सूर्य डोक्यावर येतो तसं टेम्परेचर वाढत जातं. वातावरणाचं टेम्परेचर जरी वाढलं तरी प्रेशर नाही, प्रेशर कॉन्स्टंट आहे. ह्या सगळ्या झाल्या आयसोबारिक प्रोसेस. देन द नेक्स्ट इज आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस इज ए थर्मोडायनॅमिक प्रोसेस इन विच द व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतं. फॉर एक्झाम्पल, सिस्टीम, वन्स अगेन द सेम सिस्टीम अंडरगोज चेंज फ्रॉम A to B. So it is a thermodynamic process. But if volume remains constant, then this is called as isochoric process. In this case, temperature and pressure may change, but volume will remain constant. Examples are heating of a gas in a closed cylinder is an example of isochoric process. समजा क्लोज्ड सिस्टीम असेल, क्लोज्ड सिलेंडर असेल, की जेणेकरून या ठिकाणी बाहेर जायला चान्स नाही आणि सिलेंडर क्लोज्ड आहे आणि फिक्स्ड व्हॉल्यूम आहे, तेव्हा त्या सिलेंडरचं व्हॉल्यूम बदलू शकत नाही. आणि आपल्याला माहिती आहे गॅसला स्वतःचं व्हॉल्यूम नसतं, त्यामुळे सिलेंडरचं व्हॉल्यूम ते त्या गॅसचं व्हॉल्यूम. आता याला तुम्ही हीट केलं तरी सिलेंडरचं व्हॉल्यूम वाढत नाही, म्हणजे आतल्या गॅसचं व्हॉल्यूम वाढत नाही,
कदाचित टेम्परेचर वाढेल, प्रेशर वाढेल, पण व्हॉल्यूम नाही बदलणार. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ आयसोकोरिक प्रोसेस. ॲन एक्झाम्पल ऑफ अ नियरली आयसोकोरिक प्रोसेस इज अ प्रेशर कुकर. प्रेशर कुकरमध्ये आपण अन्न शिजवतो, भात शिजवतो, डाळ शिजवतो, तेव्हा हे आयसोकोरिक प्रोसेसचंच एक्झाम्पल आहे असं आपण म्हणू शकतो. कुकरची शिट्टी जर बंद असेल आणि शिट्टीतून जर वाफ बाहेर जात नसेल तोपर्यंत ती आयसोकोरिक प्रोसेस आहे, कारण आतलं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. लक्षात घ्या, जरी समजा त्याच्यातून काही वाफ बाहेर गेली तरी आतलं व्हॉल्यूम बदलत नाही प्रेशर कुकरचं, त्यामुळं आतलं जे काही कंटेंट आहे त्याचं व्हॉल्यूम बदलत नाही, म्हणजे हे आयसोकोरिक प्रोसेस आहे. अशा आपण कितीतरी उदाहरणं सांगू शकतो आयसोकोरिक प्रोसेसचे. द नेक्स्ट इज adiabatic process. What do you mean by adiabatic process? The thermodynamic process in which there is no exchange of heat from the system to its surrounding or from surrounding to system, neither during expansion nor during compression. जेव्हा थर्मोडायनॅमिक स्टेट चेंज होते समजा A to B, तेव्हा ह्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये जर बाहेरची हीट आतमध्ये जात नसेल, नो एक्सचेंज ऑफ हीट, म्हणजे सराउंडिंग एन्व्हायरमेंटकडून सिस्टीममध्ये किंवा सिस्टीमकडून एन्व्हायरमेंटमध्ये एक्सपान्शनमध्ये असू द्या किंवा कॉम्प्रेशनमध्ये असू द्या, तेव्हा ही जी प्रोसेस असते त्याला म्हणतात ॲडियाबेटिक प्रोसेस. द व्हर्टिकल फ्लो ऑफ एअर इन ॲटमॉस्फिअर. जेव्हा हवा वर जाते ॲटमॉस्फिअरमध्ये तेव्हा ही एक प्रकारची थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये हीट एक्सचेंज होत नाही, म्हणजे ही ॲडियाबेटिक प्रोसेस आहे. वेन द interstellar gas cloud expands or contracts, this is also adiabatic process, because in this case also there is no exchange of heat between system and surrounding. The turbine is an example of the adiabatic process as it uses a heat source to produce the work. टर्बाईन मध्ये काय केलं जातं, टर्बाईन फिरवण्यासाठी हीटचा यूज केला जातो. कुठलं तरी सोर्स म्हणजे डिझेल असेल, कोल असेल, त्याचं इग्निशन करून त्याला जाळून हीट तयार केली जाते. त्या हीटच्या सहाय्यानं टर्बाईन्स फिरवले जातात, ते वर्क केलं जातं. तेव्हा ही हीट एन्व्हायरमेंटला ट्रान्सफर होत नाही किंवा ट्रान्सफरची हीट आतमध्ये येत नाही, म्हणजे ती ॲडियाबेटिक प्रोसेस झाली. ह्या ॲडियाबेटिक प्रोसेसची सुद्धा आपण बरेचसे उदाहरणं सांगू शकतो. आपण फक्त इथं काही उदाहरणं बघतो. त्यानंतर सायकलिक प्रोसेस म्हणजे काय. This is a thermodynamic process in which thermodynamic system returns to its initial state after undergoing a series of changes. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की सिरीज ऑफ चेंजेस होतात, एकडून बीकडं, बीकडून सीकडं, परत ती मूळच्या स्टेटला एला आणता येते. त्याला म्हणतात सायकलिक प्रोसेस, जी म्हणजे थोडक्यात परत ओरिजिनल स्टेटला येते. नंबर ऑफ प्रोसेसेसमधून ती पुन्हा ओरिजिनल स्टेटला येते, त्याला म्हणतात सायकलिक प्रोसेस. अँड एक्झाम्पल ऑफ सच अ सिस्टम इज रेफ्रिजरेटर ऑर एअर कंडिशनर. आता हे रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनरचं वर्किंग आपण हीट इंजिनमध्ये शिकणार आहोत, ते नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. पण त्यामध्ये काय घडतं, ज्या प्रोसेस घडतात त्या सायकलिक आहे. म्हणजे काय होतं की रेफ्रिजरेटरमध्ये किंवा एअर कंडिशनरमध्ये हे वेगवेगळे पार्ट्स असतात. कॉम्प्रेसर, कंडेन्सर, एक्सपान्शन डिव्हाइस, इव्हॅपोरेटर आणि परत कॉम्प्रेसर. रेफ्रिजरेटरमध्ये म्हणजे फ्रीजमध्ये किंवा AC मध्ये, एअर कंडिशनरमध्ये एक विशिष्ट प्रकारचा गॅस वापरला जातो, त्याला म्हणतात वर्किंग सबस्टन्स. तो वर्किंग सबस्टन्स ह्या वेगवेगळ्या पार्टमधून फिरत असतो. कॉम्प्रेसरमधून कंडेन्सरमध्ये, कंडेन्सरमधून एक्सपान्शन डिव्हाइसमध्ये, एक्सपान्शन डिव्हाइसमधून इव्हॅपोरेटरमध्ये, इव्हॅपोरेटरमधून परत कॉम्प्रेसरमध्ये, कॉम्प्रेसरमध्ये तो कॉम्प्रेस केला जातो, त्याचं एक विशिष्ट प्रेशर केलं जातं. कंडेन्सेसरमधून त्याचं गॅसचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. नंतर एक्सपान्शन व्हॉल्वमध्ये त्याचं व्हॉल्यूम परत वाढवलं जातं. जिथं कॉम्प्रेसरमध्ये कमी केलं जातं ते व्हॉल्यूम इथं वाढवलं जातं. व्हॉल्यूम वाढवल्यामुळं त्यातली एनर्जी वापरली जाते आणि मग त्याचं इथं इव्हॅपोरेशन म्हणजे परत तो गॅसियस स्टेजमध्ये जातो. परत कॉम्प्रेसरमध्ये पुन्हा त्याला प्रेशर इथं कमी केलं जातं. परत 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 तो त्या स्टेजमधून जात असतो, म्हणून त्याला म्हणतात सायकलिक प्रोसेस. ही सायकलिक प्रोसेसचं एक उदाहरण झालं. सायकलिक प्रोसेसचे सुद्धा आपण बरेचसे उदाहरणं सांगू शकतो. त्यानंतर फ्री एक्सपान्शन म्हणजे काय. इन फ्री एक्सपान्शन ए गॅस एक्सपांड्स इन सच अ वे दॅट नो हीट एंटर्स ऑर लिव्स द सिस्टीम. ॲडियाबेटिक प्रोसेस
and also no work is done by or on the system, then the expansion is called the free expansion. फ्री एक्सपान्शन म्हणजे सडनली असं एक्सपान्शन घडतं की ज्याच्यामध्ये बाहेरून सिस्टीमच्या आतमध्ये म्हणजे एन्व्हायरमेंट टू सिस्टीम किंवा सिस्टीम टू एन्व्हायरमेंट हीट जात नाही, म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हीट नाही. वर्क इज नॉट डन बाय द सिस्टीम और वर्क इज नॉट डन ऑन द सिस्टीम. वर्क डन नाही, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह वर्क नाही, हे जे असतं त्याला म्हणतात फ्री एक्सपान्शन. इन फ्री एक्सपान्शन गॅस इज अलाउड टू एक्सपांड इन टू अ व्हॅक्यूम. दिस हॅपन्स क्विकली, सो देर इज नो हीट ट्रान्सफर, नो वर्क इज डन because the gas does not displace anything according to first law. That means this type of process is a free expansion. बघा या ठिकाणी इथं फिगरमध्ये काय माहिती आहे का, 2 कंपार्टमेंट आहेत. दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये व्हॅक्यूम आहे, म्हणजे गॅस आहे तो पहिल्या कंपार्टमेंटमध्ये, म्हणजे व्हॉल्यूम कमी आहे. इनिशियल प्रेशर पी आय आहे आणि व्हॉल्यूम व्ही आय आहे. व्हॉल्यूम कमी असणार, प्रेशर जास्त असणार आहे. बॉईल्स लॉ आपल्याला माहिती आहे की व्हॉल्यूम बदलले की प्रेशर बदलतं. व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. आता सडनली समजा हे मधलं कंपार्टमेंट काढलं आपण, तर या बाजूला व्हॅक्यूम असल्यामुळं हा गॅस सगळीकडे जाईल आणि फक्त एकाच कंपार्टमेंटमध्ये तो राहणार नाही, दोन्ही कंपार्टमेंटमध्ये जाईल आणि दोन्हीचं मिळून व्हॉल्यूम व्ही एफ आणि प्रेशर पी एफ. म्हणजे आता व्हॉल्यूम वाढलं, प्रेशर कमी होईल. पण या ठिकाणी हे अचानक घडतं, सडनली घडतं. आता दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये व्हॅक्यूम असल्यामुळं हा गॅस तिकडं जाताना त्याला काही रेजिस्टन्स नाही आहे. जिथं रेजिस्टन्स नसतं तिथं काही वर्क करावं लागत नाही. कुठल्याही पिस्टनची मोशन इथं नाही आहे. हे कंपार्टमेंटच्या वॉल्स आहेत त्यांची इथं मोशन नाही आहे. मोशन नाही म्हणजे वर्क नाही, कारण वर्कचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इथं डिस्प्लेसमेंट कशाचं झालंच नाही आहे. त्याचवेळी इथं फोर्स कशावर ॲक्ट झालंच नाही आहे. त्यामुळे हे एक्सपान्शन अचानक झालं, त्या ठिकाणी वर्क करावं लागलं नाही. Work is not done by the system or work is not done on the system. Heat is not transferred to the system or heat is not transferred by the system to the surrounding. Such a type of expansion is called as a free expansion. एखादा टायर अचानक पंक्चर होतं तेव्हा ते फ्री एक्सपान्शन असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या अशा पद्धतीने आपण काही पार्ट्स आपण इथं शिकलोय. आता ह्या ज्या थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे त्याच्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. प्रत्येकामध्ये एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असणार आहे, त्याच्याबद्दल शिकणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग.